आहे आणि श्लोक आहे 2.69. तर आपण ते समजून घेण्याचा प्रयत्न करूया. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते ओम वासुदेवाय. नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. नारायणं नमस्कृत्य नरं नरं चैव चैव नरोत्तमं देवीं देवीं सरस्वतीं सरस्वतीं व्यासं ततो जयम् उदीरयेत् नष्टप्रायेषु भद्रेषु नित्यं भागवत सेवया भगवती उत्तम श्लोके भक्तिर्भवति नैष्ठिकी. हरे हरे कृष्णा कृष्ण हरे कृष्णा 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 कृष्ण हरे हरे हरे. हरे. हरे हरे राम राम हरे हरे राम 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 हरे. हरे हरे. आपला आजचा जो श्लोक आहे, भगवद्गीता जशी आहे तशी, अध्याय 3, सांख्य योग, श्लोक क्रमांक आहे 69. या श्लोकामध्ये आपण भौतिक आणि आध्यात्मिक जगाच्या दृष्टिकोनातून काय फरक आहे ते बघण्याचा प्रयत्न करूया. अम, या निशा सर्वभूतानां यानीशा सर्वभूतानां तस्यां जागर्ति संयमी. तस्यां जागर्ति संयमी. यस्यां जागृति भूतानि यस्यां जागृति भूतानि सहा निशा पश्यतः मुनेः. सा निशा पश्यतः मुनेः. या निशा सर्वभूतानां या निशा सर्वभूतानां तस्यां जागर्ति संयमी. तस्यां जागर्ति संयमी. यस्यां जागृति भूतानि यस्यां जागृति भूतानि सा निशा पश्यतः मुनेः. सा निशा पश्यतः मुनेः. या निशा सर्वभूतानां तस्यां जागर्ति संयमी. यस्यां जागृति भूतानि सा निशा पश्यतः मुनेः. या निशां सर्वभूतानां तस्यां जागर्ति संयमी. यस्यां जागृति भूतानि सा निशा पश्यत मुने. भाषांतर श्रीला प्रभुपादींकडून. सर्व जीवांची जी रात्र असते ती आत्मसंयमी मनुष्याच्या जागृतीची वेळ असते आणि सर्व जीवांची जी जागृतीची वेळ असते ती आत्मनिरीक्षण करणाऱ्या मुनींची रात्र असते. तात्पर्य: बुद्धिमान मनुष्याचे दोन वर्ग असतात. एक वर्ग इंद्रिय तृप्तीकरिता भौतिक कर्म करण्यामध्ये बुद्धिमान असतो आणि दुसरा वर्ग आत्मसाक्षात्कारासाठी अनुशीलन करणाऱ्या आणि जागृत असणाऱ्या अंतर्दर्शी मुनीचा असतो. आत्मनिरीक्षक मुनी किंवा विचारी मनुष्यांची कर्म करण्याची वेळ ही भौतिक गोष्टीत गर्क असणाऱ्या व्यक्तींसाठी रात्र असते. भौतिकवादी मनुष्यांना आत्मसाक्षात्काराविषयी अज्ञान असल्याने अशा रात्रीच्या वेळी ते गाढ झोपलेले असतात. भौतिकवादी मनुष्याच्या रात्रसमयी आत्मनिरीक्षक मनुष्य दक्षपणे जागृत असतो. आध्यात्मिक संस्कृतीमधील यथावकाश प्रगतीमुळे मुलीला दिव्य आनंद प्राप्त होतो. या उलट भौतिक कर्म करणारा मनुष्य आत्मसाक्षात्काराविषयी निद्रिस्त असल्यामुळे विविध प्रकारची इंद्रिय सुखाची स्वप्ने पाहत असतो. अ, आणि त्याच्या निद्रावस्थेमध्ये त्याला कधी आनंद तर कधी दुःख वाटते. आत्मनिरीक्षक मनुष्य हा भौतिक सुख आणि दुःखाच्या बाबतीत नेहमी उदासीन असतो. तो भौतिक परिस्थितीमुळे विचलित न होता आपल्या आत्मसाक्षात्काराच्या कार्यामध्ये मग्न असतो. ओम ज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानांजना शलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्री गुरवे नमः. श्री चैतन्य अभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपः कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकम्. वन्देऽहं श्रीगुरोः श्रीतपदकमलं श्रीगुरून् वैष्णवान् च श्रीरूपं साग्रजातं सहगणा रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधा कृष्णपादान् सगणललिता श्रीविशाखान्विताञ्च नमः. ॐ विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामिनिति नामिने. नमस्ते सरस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देश तारिणे. वाञ्छा कल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद. हरे कृष्णा
कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्णा. आज आपण भगवद्गीतेचा दुसऱ्या अध्यायाचा 69वा श्लोक पाहत आहोत. तर ज्या वेळेला आपण कुठलाही श्लोक वाचायला घेतो किंवा समजण्याचा प्रयत्न करतो, तर आपल्याला केवळ त्या श्लोकापुरतच बघायचं नसतं, तर त्याच्या अगोदर काय सांगितलंय भगवंतांनी. कारण ही भगवद्गीता कोणी सांगितले? भगवंतांनी. कुणाला? अर्जुनाला माध्यम करून आपल्या सगळ्यांसाठी ही भगवद्गीता आहे. तर त्यांचा त्यामागचा उद्देश काय आहे, हे आपल्याला जाणून घ्यायचं आणि त्यावरून आपल्याला ह्या श्लोकात ते काय सांगतात ते समजून घ्यायचंय. दुसरा पर्याय अजून असतो की शब्दशः अर्थ घेत आपण समजून घ्यायला पाहिजे, किंवा मग ते डायरेक्टली म्हणजे शब्दशः अर्थ न घेता, किंवा मागे काय सांगितलं त्याचा विचार न करता डायरेक्ट या श्लोकामध्ये काय सांगितलंय. तर ते दोन प्रकारे पाहतो आपण, एक तर डायरेक्टली आणि एक परोक्षपणे. परोक्ष म्हणजे या आपल्या या भौतिक डोळ्यांच्या परे जाऊन जे काय सांगितलेलं आहे ते समजण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. आणि त्यानंतर आपल्याला त्या श्लोकातून प्रभुपादांनी काय सांगितलंय, आपल्याला ते आपल्या जीवनात कसं आचरण करायचंय त्याचा विचार आपण केला पाहिजे. त्याचा उद्देश, त्याचा हेतू, अ, आणि तो हेतू कोणत्या साधनाने किंवा कोणत्या मार्गाने आपण साध्य करू शकतो त्याविषयी आपल्याला समजून घ्यायचं असतं. तर आता आपल्याला हा जो श्लोक आहे, हा श्लोक आपल्याला भौतिक आणि आध्यात्मिक जीवनातील मूलभूत फरक स्पष्ट करतोय. अ, यासाठी कृष्ण एक दृष्टांत देतात की जरी इंद्रियाचा संयोग आत्मसाक्षात्कारी व्यक्ती आणि भौतिकवादी व्यक्ती यांच्यासारखा दिसतो, तरी दिवस आणि रात्र यांचा फरक आहे. आता आपला जो हा श्लोक आहे, या निशा सर्वभूतानां तस्यां जागर्ति संयमी, यस्यां जागृती भूतानि सा निशा पश्यत मुने. याचा अर्थ आपण आता आपण अर्थानुसार घेऊ, अनुवादाप्रमाणे. म्हणजे जो शब्दशः अर्थ आपण घेतलेला आहे, निशा म्हणजे काय, सर्व भूताना म्हणजे काय, तस्याम काय, जागृती काय, हे शब्दशः आता आपल्याला वेळ नाहीये त्यामुळे आपण तेवढ्या डिटेलमध्ये नाही जातोय. आपण डायरेक्ट अर्थ बघतोय की सर्व सजीवांसाठी जी रात्र असते, त्या रात्रीत जे संयमी म्हणजे काय, आत्मसाक्षात्कारी पुरुष, नियमित जीवन जगणारा, जागृत असतो. म्हणजे आत्मसाक्षात्कारी मनुष्य जो असतो ना, तो जागृत असतो. जागृत असतो म्हणजे काय, त्याला मी कोण, मी कुठून आलो, का आलो, कसं आलो, कुठे जायचंय, का जायचंय, या ज्ञानाविषयी त्याला माहिती असते. म्हणजे तो आत्मसाक्षात्कारी असतो आणि त्याला स्वतःच भौतिक उद्देश नसतो त्याच्या मागे. तर त्याला आध्यात्मिक उद्देश असतो. तो आध्यात्मिक उद्देश साध्य करायचा आहे आणि आपलं एकच ध्येय आहे, भगवंतांच्या चरणांचं प्रेम, कृष्ण प्रेम प्राप्त करणं. हा ज्याचा उद्देश आहे असे लोक जागृत असतात, हे त्यांना या श्लोकातून दाखवायचं आहे. केवळ रात्र किंवा दिवस असं नाही की रात्र झाली म्हणजे झोपणं. तर काय असं आज जर त्याविषयी विचार केला तर काय तर की खरं जे हे भौतिकवादी लोक असतात ना, त्यांची रात्री 9 वाजेच्या नंतर सकाळ होते. ते रात्रभर मस्त खूप पैसे कमवतात, चांगले चांगले कपडे घालतात, मोठ्या हॉटेलमध्ये जातात, तेथे पार्ट्या वगैरे करतात, खूप महागडी दारू पितात आणि त्या नशेमध्ये धूत राहतात. ती काही दिवस नव्हे, ती खरं तर रात्र आहे. म्हणजे ते अज्ञानी असतात. अज्ञानी आणि निष्क्रियता याचं ते प्रतीक म्हणजे रात्र होय. तर जे आत्मसाक्षात्कारी पुरुष असतात, म्हणजे जे जवळजवळ आपण म्हणतो भक्त आहेत. भक्त काय असतात, या सगळ्या गोष्टीत उदासीन असतात. त्याने या गोष्टींविषयी काही देणं घेणं नसतं. त्यांचा एकच उद्देश असतो, मी भगवंताचा सेवक आहे, भगवंतासाठीच मला कार्य करायचं आहे. आणि प्रत्येक कार्य करताना ते जे काय कार्य करतोय आणि त्याचं जे काय फळ प्राप्त होणार आहे, त्याचा भगवंतासाठी काही फायदा आहे का, त्याचा भगवंतासाठी आपण करतोय का, की त्यामुळे भगवंत संतुष्ट होतील, हा त्याचा दृष्टिकोन असतो. आणि तीच करत त्याच्यासाठी दिवसाची वेळ असते. वास्तविक आपण वैदिक याच्याप्रमाणे बघितलं तर ब्रह्ममुहूर्तामध्ये उठून जप करणं आणि रात्री 9 ते सकाळी 3-4 पर्यंत झोपणं,
हा जवळजवळ सगळ्या भक्त लोकांचा दैनंदिन कार्यक्रम असतो. मग दिवसा सकाळी मग मंगल आरती वगैरे झाली, शृंगार आरती झाली, भागवतमचं श्रवण झालं, प्रसादम झाला की मग आपल्या कार्यालयामध्ये जाऊन कार्य करणं. आणि जो कोणी आपल्याला भेटेल त्याच्यामध्ये कुणाला बघायचं आपल्याला? फक्त भगवंतांना. की हा जो आलेला माणूस आहे माझ्या समोर, किंवा जी व्यक्ती आलेली, किंवा मुलगी असो, स्त्री असो, कुणी असो, आई वडील कुणी असो, मुलगा मुलगी, पत्नी कुणी असो, हे काय भगवंतांचे अंश आहेत. आणि ते भगवंताचे अंश आहेत. जर मी यांना संतुष्ट केलं तर भगवंत आपोआप संतुष्ट होतील, गुरु संतुष्ट होतील, गुरूंच्या थ्रू भगवंत संतुष्ट होतील. मला डायरेक्टली कृष्णापर्यंत जाऊन जाण्याची गरज नाही, कारण मी तिथपर्यंत पोहोचत नाही डायरेक्ट म्हटलं तर. आपल्याला गुरुच्या माध्यमातून, परंपरेतूनच जायला हवं. आणि गुरुचं हे एक काम असतं की आपल्या शिष्यांना योग्य रस्ता दाखवायचा, आणि त्या रस्त्याने, त्या मार्गाने आपल्या भक्ताला कृष्णापर्यंत पोहोचवण्याचं. तर हेच या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे. आणि त्याच्यात त्यांनी अजून सांगितलंय की जो इंद्रिय सुखासाठी कर्मात गुंतलेले असतात, याचा अर्थ काय की ते आत्मसाक्षात्काराच्या बाबतीत झोपलेले आहेत, म्हणजे त्यांच्यासाठी ती रात्र आहे. ते जेव्हा झोपतात तर त्यांना काय असतं, विविध इंद्रियांच्या तृप्तीच्या स्वप्नांमध्ये ते रममान झालेले असतात. त्यांना कधी आनंद वाटतो, कधी दुःख वाटते. आपण ऐकलेलंच आहे की जेव्हा आपण झोपतो तर एक भक्त होते, त्यांना म्हणजे एक व्यक्ती होती, त्याला स्वप्न पडलं की त्या स्वप्नामध्ये तो खूप मोठा झाला. मग खूप पैसे जमवले, पैसे जमवता जमवता त्याने खूप काही संपत्ती प्राप्त केली आणि तो राजा झाला. आणि राजा झाल्यावर त्याच्या हाताखाली पुष्कळसे सैनिक होते. लोक त्याला म्हणजे पंखा हलवत होते हवेसाठी. आणि एकदम त्याची लाथ जी आहे ती माठावर पडते. ती एक वेगळी स्टोरी आहे. तर ते माठ फुटतं आणि एकदम तो जागृत होतो. सगळं काय होतं, ध्वस्त होऊन जातं. म्हणजे ते केवळ स्वप्न असतं. असं तो स्वप्नामध्ये वेगळे वेगळे स्वप्न पाहतो, पण ते का असतात? खरे नसतात. ते का असतात? केवळ भ्रम असतात. पण हे आत्मसाक्षात्कार जी व्यक्ती असते ती या सगळ्यांपासून अलिप्त असते, उदासीन असते. तर ते अंतर्मुख व आत्मसाक्षात्कारासाठी जागृत असतात. त्यांना सुख असो, दुःख असतो, त्याच्यानंतर हानी, लाभ, यश, अपयश, सुख दुःख यांच्याविषयी काहीही फरक पडत नाही. त्यांचा त्यांच्या जीवनावर काही फरक पडत नसल्यामुळे ते एकदम आनंदी असतात आणि भगवंताची सेवा करण्यात ते गुंतलेले असतात. ते आध्यात्मिक प्रगतीत मिळणाऱ्या परमानंदाचा अनुभव घेतात. भौतिक आनंद आणि दुःख याने ते कधीही विचलित होत नाही. त्यामुळे ते त्यांचं कंपॅरिझन केलेले दिवसाबरोबर प्रतीक आहे. ते आत्मसंयमी लोकांचं ते प्रतीक आहे की ते भगवंताच्या सेवेमध्ये गुंग असतात. इथं जे कृष्ण बोलतात या श्लोकामध्ये, जसे की भारतात रात्र असते त्यावेळेला अ, अमेरिकेमध्ये दिवस असतो. तर इथे रात्र आणि दिवस या दृष्टिकोनातून भगवंत बोलत नाहीये. तर ते रात्र म्हणजे निष्क्रियता आणि रुची नसण्याचं ते प्रतीक दर्शवितात आहे. आणि भौतिकवादी लोकांसाठी ते इंद्रिय सुख हीच त्यांची मुख्य रुची असल्यामुळे ते त्यात त्यांना दिवस आहे असं वाटतं आणि ते त्यात गुंतून पडलेले असतात. तर वादी व्यक्ती जे असतात ते भागवतम, भगवद्गीता यांचा जे सहाय्य घेतात, त्यांचा आश्रय घेतात, त्या लोकांना काय या भौतिक गोष्टींमध्ये रुची नसते. त्यांना केवळ रुची असते भगवद्गीता आणि भागवतामध्ये, भगवंताची सेवा करण्यामध्ये. त्यामुळे ते निष्क्रिय नसतात. तर असं त्यांनी आध्यात्मिक दृष्टिकोनातून भौतिक सुखे पुन्हा पुन्हा चरवित चरवणा नाम, म्हणजे चघळलेलं पुन्हा चघळणं, ते सुख निम्न प्रजातीमध्ये जसे आधीच अनुभवलेलं असतं. मानव जीवनचा उद्देश यासाठी नाहीये. मानवाचा जो अ, उत्क्रांती झाली आहे ती भगवंतापर्यंत पोहोचण्यासाठी झाली, मर्यादित नाही. इतर ज्या जीव योनी आहेत जसं पशु पक्षी वगैरे, यांना कळत नाही की आत्मसाक्षात्कार काय आहे, मला काय करायला पाहिजे, साधन काय, हे ते समजू शकत नाही. त्यामुळे त्या योनीमध्ये आपण भौतिक म्हणजे आध्यात्मिक प्रगती करू शकत नाही. तर त्यावेळेला फक्त खाणं पिणं झोपणं मैथून याच गोष्टी होतात. आणि त्यांच्यासारखंच जर आपण केलं तर त्यांच्यात आपल्यात काहीच फरक नाही. आपल्यात जो वेगळा गुण आहे, अ, आत्मसाक्षात्कार म्हणजे भगवंताविषयी जाणून घेणं, त्यामुळे आपण या ज्या बद्ध जीवनात अडकलेलो आहोत
या बद्ध जीवनातून आपण बाहेर जाण्यासाठी प्रयत्न करू शकतो. आणि तेच आपल्या जीवनासाठी महत्वाचं, तेच या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे. पण हे भौतिक लोकांना समजत नाही. त्यांना अं, आध्यात्मिकतेचा गंध नसल्यामुळे ते काय असतात, त्याच्यामध्ये इंटरेस्ट घेत नाही. त्यांना रुची येत नसल्यामुळे ते नेहमी म्हणत असतात, अरे तू हे काय करत आहेस? नुसतं हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हे तास ना तास करून काय मिळणार आहे? का करतोयस तू? पण त्यांना कळत नाही की हेच महत्वाचं आहे. जेव्हा आपण, कारण कृष्ण आणि हरे नाम हे वेगळं नाहीये. त्यांना आपण वेगळं नाही करू शकत. जसं आपण दुधामध्येच तूप सामावलेलं आहे, पण ती दुधामध्ये तूप आहे, तर त्याला आपण दुधातून नाही काढू शकत. त्याच्यासाठी प्रक्रिया असते. तसंच ही पण एक प्रक्रिया आहे. तर त्याच्यामुळे जो आनंद मिळणार आहे आपल्याला, तो आनंद केवळ अ, हळूहळू हळूहळू आपल्या हृदयावर त्याचं घर्षण होणार, त्याची क्रिया होणार. आणि आपलं हृदयावर जी मळ साचलेली आहे जन्मजन्माची, ती नष्ट होऊन आपल्याला भगवंताचं दर्शन होणार. आणि आपण ते भगवंतापर्यंत जाऊन पोहोचणार. एकदा प्रभुपादांनी आपल्या शिष्यांना सांगितलं, त्यांनी विचारलं होतं त्या प्रश्नाला उत्तर देताना, की त्याने विचारलं होतं, हेनरी फोर्ड नावाचे जे व्यक्ती होते, खूप मोठे बिझनेसमॅन होते, त्यांच्या नातवाला विचारलं त्यांनी, की आता हेनरी फोर्ड कुठं आहेत? अर्थात त्यांची संपत्ती आहे, पण ते नाहीत. मग म्हणजे काय, कितीही संपत्ती मिळाली तरी ती संपत्ती असली, पण ती व्यक्ती नसली तर त्याला काही व्हॅल्यू नाही. ती व्यक्ती काहीच घेऊन जात नाही. आणि हे नेपोलियनने पण दाखवलं होतं की मरताना आपले दोघे हात कसे असतात, खाली असतात. आपण खाली हाताने आलेलो आहे, खाली हाताने आपल्याला जायचंय. पण आपण जे काय प्रयत्न करतो, केवळ कशासाठी करतो? पैशांच्या मागे पळतो, की खूप पैसे झाले म्हणजे मला खूप सुख मिळेल. नाही, खरं सुख काय आहे? भगवंताची सेवा करण्यात जे सुख आहे, ते आपल्याला करोडो रुपये प्राप्त झाले तरी ते सुख आपल्याला मिळत नाही. आणि असं त्यांनी दाखवलं. आणि जेव्हा प्रभुपाद म्हणतात मूर्ख किंवा दुष्ट म्हणतात, की असे जे लोक आहे की जे शाश्वत सत्यापासून दूर आहेत, याचा अर्थ असा नाही की ते त्यांच्या बुद्धिमत्तेला अनादर करताय. त्यांना त्यांच्या बुद्धिमत्तेचा अनादर आहे, पण ते त्या बुद्धिमत्तेचा उपयोग भगवंतासाठी करत नाही. मग जेव्हा आपण कुठल्याही गोष्टीचा उपयोग भगवंताच्या सेवेत करतो, तर ते भगवंत स्वीकार करतात आणि ते आध्यात्मिक बनून जातं. त्यामुळे आपण जेव्हा भगवंताला भोग दाखवतो, तर काय होतं? भगवंतांना भोग दाखवलेला प्रसाद जेव्हा आपण प्राशन करतो, तर ते एक प्रसाद होऊन जातं. आणि त्यामुळे आपण कितीही खाल्लं तरी आपण प्रसाद खातो. आणि बिना भगवंतांना भोग न दाखवता जर आपण जेवण केलं, तर ते काय होतं, त्या जेवणामुळे आपण बांधून जातो. कारण त्याच्यावर त्या कर्म म्हटलं जातं ना, की स्वयंपाक करताना आपण बऱ्याच जीवजंतूंचा आपण नाश होतो. मग त्यांचं पण कर्म आपल्याला भोगावं लागतं. त्यामुळे नेहमी जी कोणती गोष्ट आपल्याला करायची आहे, खाण्याची असो, पिण्याची असो, चावण्याची असो, म्हणजे फ्रुट्स असो, पाणी असो, दूध असो, किंवा कोणतेही अन्न पदार्थ आपण जे काय बनवलंय, ते भगवंतांना अर्पण करूनच प्राशन करावं. आणि तेच आपल्या जीवनासाठी महत्वाचं आहे. आणि त्यामुळे आपण काय करतो, इंद्रियांवर नियंत्रण ठेवू शकतो. आणि अर्जुनाने भगवंतांना विचारलं होतं, स्थितप्रज्ञ किम प्रभाषित, आणि म्हणजे तो कसा चालतो, कसा बोलतो, कशी त्याची लक्षणं आहेत, ते सांगा मला. तर इथं किम व्रजेत म्हणजे इंद्रियांना कसे नियंत्रित करावे, हे हा श्लोक आपल्याला सांगतोय. कसं नियंत्रित करावे, तर की त्यामुळे जीवन जगण्यात सुख कसं मिळेल, ते आपल्याला हा श्लोक स्पष्ट करतो. आध्यात्मिक सुख भौतिक सुखापेक्षा पूर्णपणे वेगळं आहे. भौतिक सुखाची व्याख्या आध्यात्मिक जीवनावर लादणे चुकीचे आहे. दोन प्रकारच्या व्याख्या वेगळ्या वेगळ्या आहेत, त्या आध्यात्मिक आणि भौतिक. इथं आपल्याला प्रभुपादांनी तात्पर्यामध्ये पण सांगितले की बुद्धिमानांचे दोन वर्ग असतात. त्यांनी असं नाही म्हटलं की, बुद्धिमानच म्हटलंय आणि त्यांचे दोन वर्ग म्हटले. असं नाही की हा माणूस बुद्धिमान आहे, हा बुद्धिमान नाही, असं नाही म्हटलं. त्यांनी सगळ्यांना बुद्धिमान म्हटलेलं आहे आणि त्याचे दोन वर्ग सांगितले. एक आहे इंद्रिय तृप्ती करिता भौतिक कर्म करणारा, आणि दुसरा आहे आध्यात्मिक साक्षात्कारासाठी अनुशीलन करून जागृत होऊन आध्यात्मिक म्हणजे भगवंताच्या सेवेत
आपल्या कार्यांचा उपयोग करणारा किंवा त्याप्रमाणे कार्य करणारा. तो दोघांना त्यांनी बुद्धिमान म्हटलेलं आहे. आणि त्यामुळे आपल्याला कोणतं बुद्धिमान व्हायचं आहे, आध्यात्मिक बुद्धिमान व्हायचं आहे की भौतिक बुद्धिमान व्हायचं आहे, त्याचं थोडंसं स्वातंत्र्य भगवंताने आपल्याला दिलेलं आहे. त्याचा उपयोग आपल्याला करायचा आहे. अशीच एक गोष्ट, एकदा एका राजाकडे एक गरीब शेतकरी आणि एक जमीनदार, दोघं त्यांची तक्रार घेऊन आले होते. त्यावेळेला राजाने, मी शॉर्ट मध्ये सांगणार, ती खूप मोठी कथा आहे. तर राजाने विचारलं, सगळं ऐकून घेतलं त्यांनी, जो त्यांचा प्रश्न होता तो मांडला त्या दोघांनी. तर त्यांनी ऐकून घेतलं. मग राजाने म्हटलं की मी तुम्हाला 3 प्रश्न विचारणार, त्या प्रश्नाची जो उत्तर योग्य देईल, खरं उत्तर देईल, त्याच्याकडून मी त्याचा निकाल लावणार. आणि त्याचा मग तो त्याला त्या गोष्टी, म्हणजे जसं ते जमीनदाराने त्या शेतकऱ्याविषयी कंप्लेंट केली होती की मी याला बैल दिला होता, पण याने माझा बैल मला परत केलाच नाही. तर तो शेतकरी होता, तो म्हणाला मी त्याचा बैल तर आणला, हे बरोबर आहे, पण तो मी चालवायला घेतला शेतामध्ये नांगरण्यासाठी, तो तुरंत पडून मरून गेला. मी काय करू शकतो? हा माझं शेत मागतोय, कब्जा करतोय माझ्या शेतावर. मी तर त्याला कबूल केलं की मी तुला अर्ध उत्पन्न देईल, माझा जो एक बैल आहे तो तू घेऊन घे, पण ऐकायला तयार नाही. राजा समजून जातो की याचा उद्देश काय जमीनदाराचा, त्याची शेती हडप करणं. मग त्यावेळेला 3 प्रश्न विचारले त्यांनी. काय विचारले राजाने 3 प्रश्न दोघांना? की संसारामध्ये सर्वात म्हणजे गोड, मधुर वस्तू कोणती आहे, हा एक प्रश्न विचारला. दुसरा प्रश्न विचारला की संसारामध्ये सगळ्यात तेजाने धावणारी गोष्ट कोणती आहे. तिसरा प्रश्न विचारला की संसारामध्ये सगळ्यात किमती वस्तू कोणती आहे. आता या 3 प्रश्नांची उत्तरं दोघांना द्यायची होती, पण दोघं देऊ शकले नाही, एकमेकांकडे पाहताय. मग राजाने म्हटलं ठीक आहे, तुम्हाला मी 2 दिवसाचा वेळ देतो, तुम्ही 2 दिवसानंतर या, मग आपण तेव्हा निर्णय करूया. तुम्हाला काय वाटतं, काय उत्तर असतील, सांगू शकतो कोणी? हरे कृष्ण. तर अगोदर जमीनदाराने उत्तर दिलं. 2 दिवसानंतर आल्यावर जमीनदाराने सांगितलं की मला अगोदर संधी द्या उत्तर देण्याची. मग जमीनदाराने त्याच्या माणसाला बोलवलं. काय म्हणतात, अ, शहद, शहद जे म्हणतो आपण, मराठीमध्ये शहदच म्हणतो ना आपण. हा, मध. त्या मधाचा डबा घेऊन त्याला बोलवलं आणि त्याला, राजाला सांगितलं की हा मधाचा डबा आहे, याच्या इतकं गोड कोणतीही वस्तू नाही. दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर दिलं त्याने. त्याचा जो चेतक नावाचा खूप वेगाने पळणारा जो घोडा होता त्याला बोलवलं, आणायला लावलं आणि सांगितलं की हा माझा चेतक घोडा आहे, हा सगळ्यात तेज पळतो, वाटलं तर तुम्ही याची परीक्षा घेऊ शकतात. तिसऱ्या प्रश्नाचं त्याने उत्तर देताना म्हटलं की या सोन्याच्या मोहऱ्यांची पिशवी आहे, या मोहरांनी तुम्ही वाटेल ती वस्तू खरेदी करू शकतात, म्हणून हेच सगळ्यात महत्वाचं आहे. आणि या 3 वस्तू मी तुम्हाला भेट करतोय. आता राजाने क्रोधाने त्याच्याकडे बघितलं आणि रागारागाने त्याला म्हटलं, तू काय मला लाच देण्याचा प्रयत्न करतोय की काय? आणि त्याला थांबवून मग त्या शेतकऱ्याला विचारलं. त्यावेळेला शेतकऱ्याने उत्तर काय दिलं की सगळ्यात गोड वस्तू जी आहे, मधुर, म्हणजे गोड वस्तू जी आहे, ती म्हणजे आपली जीभ. का? कारण जिभेमध्ये एवढी मिठास आहे की आपण जर गोड वचन बोलले तर आपल्याला जे अनोळखी आहे, पराये ज्याला म्हणतो आपण, अनोळखी आहेत ते लोक पण आपल्या बोलण्यामुळे आपल्याकडे आकर्षित होतात. दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर दिलं त्याने की मन ही एकच अशी गोष्ट आहे की ती एकदम तेजवान दौडते. आता आपण इथं बसलोय, तर आपलं मन कुठं जाणार? अमेरिकेला जाणार, चंद्रावर जाणार, ब्रह्मलोकात जाणार. कदाचित आपण वैकुंठ लोकात किंवा गोलोक वृंदावनमध्ये जाऊन कृष्ण भगवान काय करतात ते पाहण्याचा प्रयत्न करणार. असं आपलं मन क्षणभरात कुठेही पळू शकतं. म्हणून सगळ्यात तेजवान वस्तू कोणती, तर मन. आणि तिसरं त्याने म्हटलं की सगळ्यात किंमत किमतीवान म्हणजे महत्वपूर्ण जी गोष्ट आहे ती म्हणजे आपलं चरित्र. आपलं चरित्र जर चांगलं असेल तर काय आहे, सगळ्यात आपण श्रीमंत आहोत. आणि चरित्रहीन असलो तर आपल्याकडे कितीही धन दौलत असली तरी तो गरीबच आहे, त्याला काही व्हॅल्यू नसतं.
असं त्यांनी उत्तर दिलं. आणि मग राजाने त्याला विचारलं की तू मला परवा का उत्तर दिलं आणि आज का उत्तर देतोयस? मग तेव्हा त्याने सांगितलं की हे सगळं माझ्या मुलीने मला सांगितलं, तेव्हा मला उत्तर माहित नव्हतं. राजा खूप खुश झाला आणि त्याच्याकडून त्याने त्याला निर्णय दिला की हे तुझं शेत आहे. जमीनदाराला म्हटलं की तुझा याच्यावर काही अधिकार नाही, हे शेत त्या जमीनदार त्या शेतकऱ्याचंच आहे. आणि त्याला मग बिकट परिस्थितीपासून राजाने योग्य तो निर्णय देऊन वाचवलं. त्याच्या पुढे परत कथा आहे, त्याने भरत राजाच्या मुलीची परीक्षा घेतलेली आहे. तर असं या श्लोकातून आपल्याला आध्यात्मिक जीवन हे भौतिक जीवनाच्या विरुद्ध असतं हे दाखवतं. आणि आपण कोणत्याही परिस्थितीत असलो तरी भौतिक इंद्रिय सुख न विचारात घेता आध्यात्मिक आत्मा साक्षात्काराच्या बाबतीतच विचार करून कृष्णाने आपल्याला जी शिकवण दिली आहे त्याप्रमाणे आपण प्रगती करून सुख, आध्यात्मिक सुख अनुभवावा, असंच आपल्याला या श्लोकातून पाहायला मिळतं. हरे कृष्ण. वाञ्छा कल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. हरे कृष्ण. आता आपण एक माळा. एक प्रश्न होता माताजी. या श्लोकाचा तुम्ही जे अर्थ सांगितला की आध्यात्मिक आणि भौतिक याच्यात दृष्टिकोनात फरक काय आहे, तर थोड्याशा एक दोन शब्द त्याच्यावरही जर तुम्ही सांगितलं की या श्लोकातून तो फरक काय आहे आपल्याला कसं जाणवतं. आपल्याला फरक असाच जाणवतो ना की ज्या वेळेला आपण भौतिक गोष्टींमध्ये रस घ्यायला लागतो, की मला नोकरी वगैरेचा आपण विचार करतो की मला आता सध्या नोकरी चांगली नाहीये, मला चांगली नोकरी मिळावी, माझं घर छोटंसं आहे, मला मोठं घर मिळावं, त्याच्यासाठी आपण प्रयत्न करतो. आणि आध्यात्मिक गोष्टींसाठी आपण प्रयत्न नाही करत. ज्या वेळेला आपल्याला कळतं जे योग्य ज्ञान आहे, अ, आध्यात्मिक ज्ञान आहे, जे भगवंताचं ज्ञान, भगवंताला जाणून घेण्याविषयी जे ज्ञान आपल्याला प्राप्त होतं, त्यामध्ये जेव्हा आपण रस घ्यायला लागतो तर तेव्हा आपल्याला दोघं रसांमधला फरक जाणवतो. कदाचित आपण या भक्तीमध्ये येण्यापूर्वीचा आपल्या आयुष्याचा आपण विचार केला आणि आज आपल्या आयुष्याचा विचार केला तर याच्यामध्ये किती फरक झालेला आहे हे आपल्याला मंगला माताजींशिवाय दुसरं कोणी चांगल्या प्रकारे सांगू शकणार नाही. हरे कृष्ण. हरे कृष्ण. खूप खूप धन्यवाद माताजी हे समजवण्याबद्दल. की जेव्हा आपण भौतिकतेमध्ये ह्या श्लोकातनं आपल्याला लक्षात येतं की दुनिया काय करते आजकाल, जीव काय करतायत, तर जेव्हा रात्र तेव्हा झोपणं, जेव्हा दिवस तेव्हा पळणं, आणि पळणं आणि झोपणं याच्यामध्ये जीवन मृत्यूच्या चक्रामध्ये आपण अडकून राहतो. परंतु जे भक्त आहेत, जसं इथे म्हटलंय की भक्त काय करतात, रात्र जरी असली तरी तो त्यांचा वेळ कशासाठीचा आहे, जपा. जप करण्यासाठीचा. त्या वेळेमध्ये ते भगवत भक्तीमध्ये लीन असतात. तर दृष्टिकोनात फरक एवढाच आहे की जेव्हा आणायचा आहे आपण दृष्टिकोनात. भौतिकतेमध्ये जगतो तेव्हा स्वतःसाठी जगायचा प्रयत्न करतो, आणि जेव्हा आध्यात्मिकतेमध्ये जगतो तेव्हा आपल्याला कळतं की स्वतःसाठी काहीच नसतं, जे काही आहे ते कृष्णासाठी आहे. तर कृष्णाच्या संतुष्टीसाठी जेव्हा आपण जगतो, कृष्ण प्रेम प्राप्ती हे आपला उद्देश असतं, तेव्हा ते असतं आध्यात्मिक जीवन. आणि असंच जीवन जे आहे ते शाश्वत असतं. हे आजच्या श्लोकातून आम्हाला आपल्याला तुम्ही सांग. समजवलं, त्याबद्दल आम्ही तुमचं दृष्टिकोन खूप बदलण्याचा म्हणजे दृष्टिकोन बदलायचा आहे केवळ आपल्याला, बाकी काही नाही करायचंय. जसा आपला दृष्टिकोन बदलून जाईल तसं आपल्याला त्या आनंदात प्रवेश मिळेल आणि तो आनंद आपण उपभोगू शकू. खूप खूप धन्यवाद माताजी. आम्हाला ब्रह्मानंदाच्याही परे जो भक्त्यानंद आहे त्याच्याबद्दल तुम्ही आज उत्कृष्ट माहिती द्यायचा प्रयत्न केलात. आम्ही एक वेळा हरे कृष्ण महामंत्र बोलून तुमचा धन्यवाद व्यक्त करतो. हरे कृष्ण हरे हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम हरे राम 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 हरे हरे हरे. हरे. आता आपण आपला हा जो साप्ताहिक कार्यक्रम आहे त्याच्यामधला एक माळा प्रभुपाद